नमस्कार, मी निलेश. राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गेली काही महिने तुम्ही ज्या व्यक्तीची वाट बघत होता तो तुमचा लाडका अभि अर्थात समीर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतोय. एका वेगळ्या भूमिकेतनं येतोय. सुंदरा सोबत आधी आला होतास, आता मोहिनी सोबत येतोयस. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. दरवेळेला एक वेगळी भूमिका आणि वेगळं पात्र साकारायला कायम आवडतं आणि चॅलेंजिंग असेल तर अजून आवडतं. सुंदराचं तू उल्लेख केलास तसं त्याच्यातलं पात्र वेगळं होतं, ग्रामीण भागातलं पात्र होतं आणि त्याच्यानंतर आता हे पात्र. तर हा शिफ्ट बघताना मलाही खूप चांगलं वाटतं आणि ग्रॅटिट्यूडही वाटतो या सगळ्यांबद्दल. जे काही मेकर्स आहेत, निर्माते आहेत, चॅनल आहे, त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटते. कारण हा विश्वास दाखवल्याबद्दल. कारण जनरली असं होतं की टाईपकास्ट होण्याचा कल आपल्या इथे खूप असतो, पण असं असतानासुद्धा अशा पद्धतीने कोणी जर समोरून विश्वास टाकत असेल की हे असं काहीतरी चॅलेंज आपण देऊन बघूया, मे बी हिल ट्राय, तर त्यावेळेला असं वाटतं की आपल्यावरची जबाबदारी वाढते आणि एफर्ट्स करण्याची पण एक जबाबदारी वाढते आणि आमची सगळी टीम ते एफर्ट्स करते, जे तुम्हाला 23 तारखेपासून दिसतीलच. मला तुमच्या दोघांकडे बघून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ते म्हणजे समीरची पहिली मालिका, ज्याला महाराष्ट्रानं प्रचंड डोक्यावर घेतलं, त्यानं घवघवीत यश अनुभवलं आहे. आणि तुझी पहिली मालिका जे तू अशा स्टारसोबत करते आणि ते यश आता तुला अनुभवायचं आहे. हो, नक्कीच मी फार एक्सायटेड आहे आणि थोडी नर्वससुद्धा आहे. पण समीर सारखा एक्सपिरियन्स्ड को स्टार मला मिळाला याचा खूप आनंद आहे. एक्सपिरियन्स असतो तरी वयाने लहानच आहे, हे पण सांग वेगळं. आणि आणि तो खूप सांभाळून घेतो मला. आणि खरं तर मी फार खुश आहे की मला ही संधी मिळाली आणि पहिलीच मालिका आणि इतकं कमाल पात्र आहे आणि इतकं ग्रँजर मला हे सगळं दिसतंय, तर मी प्रचंड खुश आहे. महाराष्ट्र क्वीन नंतर कधी विचार केला होता की असं काही आपल्या वाट्याला येईल? विचार नव्हता केला की असं काहीतरी येईल, इतकं वेगळं आउट ऑफ द बॉक्स काहीतरी करायला मिळेल असा विचार नव्हता केला. पण येस, नशिबाने मला हे सगळं मिळालं आहे आणि नक्कीच मी खूप एन्जॉय करते. समीर दादा, तुला थोडं मागे नाही, मी मगाशीच म्हटलं की महाराष्ट्राचं प्रेम तुला मिळालं होतं. कसं होतं ते प्रेम? त्याची एखादी आठवण, एखादं पान उलगडशील का? खूप आठवणी आहेत खरं तर. म्हणजे सुंदराला ज्या पद्धतीने यश मिळालं, कलर्स मराठीचीच मालिका होती आणि मला खूप फोन यायचे ज्यावेळेला, म्हणजे एक एक सीन झाल्यानंतर सुद्धा मला फोन आलेले आहेत की माझं आणि आईचं जे बॉन्डिंग होतं त्याच्याबद्दल, माझं आणि वडिलांचं जे बॉन्डिंग, जनरली त्यातल्या गोष्टी वेगळ्या होत्या की बाप आणि मुलाचं वेगळं असतं, फार ते वोकल नसतं, तर ती काही गंमत होती. भावाचं तर मला असं व्हायचं ना की जिथे जिथे जायचो तिथे प्रत्येक ठिकाणी असं व्हायचं की अरे हे आमच्या घरातलं वाटतं. आणि कुठलीही गोष्ट घरातली वाटणं मला वाटतं ह्याच्यासारखं कुठल्याही अभिनेत्यासाठी मोठं बक्षीस नाही आणि ते मला मिळालं. आणि हे सुद्धा तुम्हाला नक्कीच, मोहिनीसुद्धा तुम्हाला तुमच्या घरची वाटेल, जरी याचा कॅनव्हास वेगळा असला तरीसुद्धा. कारण काय असतं, माणूस पदाने कुठेही पोचत असतो, पण शेवटी तो माणूस असतो. त्याच्याही बाबतीत काही गोष्टी घडत असतात आणि तो तिथे जाण्याला, तिथे पोचण्याला किंवा तो तसा असण्याला त्याच गोष्टी कारणीभूत असतात ज्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कारणीभूत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की तो जो ह्युमन म्हणून प्रवास आहे, म्हणजे पात्र म्हणून तुम्हाला आता तो दिसेल की सुपरस्टार आहे काय, पण मुळात मालिका किंवा कुठलीही क्रिएटिव्ह गोष्ट ही त्या पात्राची त्या पदापर्यंत पोचण्याची नसते, त्या माणसाचा प्रवास असतो तिथून त्या पदापर्यंत जाण्याचा. त्यामुळे मला असं वाटतं की तो बघणं इंटरेस्टिंग आहे. एक वेगळा कॅनव्हास आहे, तुम्हाला शूटिंगमधलं शूटिंग बघायला मिळणार आहे. ही एक वेगळी व्हिज्युअली ट्रीट असणार आहे सगळ्यांसाठी. त्यामुळे मी जेवढा एक्सायटेड आहे तेवढे मला, आय होप तुम्ही सगळेही असाल 23 तारखेची वाट बघत असाल. तर आता मला ह्याची एक्साइटमेंट आहे की 23 तारखेला एपिसोड बघितल्यानंतर महाराष्ट्र कसं स्वीकारतोय. समीर, मला तुला अजून एक, तू कॅनव्हासचा उल्लेख केला. पहिला कॅनव्हास असा होता की तू एक सामान्य नायक होतास, घराघरातला वाटलास. आता तुझ्या चेहऱ्यावरती एक ग्रेस दिसतोय, एक करारी बाणा दिसतोय. तू सुपरस्टार आहेस ऑलरेडी या मालिकेमध्ये. ते ट्रान्सफॉर्मेशन कसं आहे? आणि लुक पण खूप सुंदर आहे, कडक झाला आहे. थँक्यू. ट्रान्सफॉर्मेशन खरंच चांगलं आहे. मी म्हटलं तसं की आपण सुद्धा कित्येक वेळेला आपल्याला असं इमॅजिन करत नाहीत तसं काही लोक करू शकतात, क्रिएटिव्ह लोक. ती त्यांची खरं तर कमाल आहे की त्यांना असं व्हिज्युअलाइज झालं. दुसरं म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन करताना एक डोक्यात होतं की कुठेही हे, मुळात ही कॉन्सेप्ट मराठीसाठी थोडी वेगळी आहे. कारण सुपरस्टारडम किंवा हे आपण नाटकामधले सुपरस्टार मराठीत खूप आहेत. कारण मराठी प्रेक्षक हा कामावरती सुपरस्टार बनवतो, रादर दॅन त्याच्या पर्सनल लाईफ, त्याचे सवयी किंवा त्याचा कॉन्ट्रोवर्सीज, ॲरोगन्स किंवा वॉट एव्हर जे काही. पण इथे ते तसं नाही आहे. इथे ते तसं असतानाही आपल्याला ते मराठी प्रेक्षकांच्या समोर आम्ही घेऊन जाण्याचं, आम्ही म्हणजे सगळीच टीम आमची हे धाडस करतोय आणि
त्याच्यासाठी आम्ही खूप एफर्ट्स करतोय आणि मला वाटतं की हे धाडस तुम्हाला आवडेल, कारण मराठी प्रेक्षक हा कायम अशा नवीन गोष्टींच्या कोणी जर वेगळं पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहतो. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या मालिकेच्या मागेही तुम्ही सगळेजण खंबीरपणे उभे राहाल. नक्कीच ते उभे राहणार आहेत. मोहिनी तुझ्याकडे येईल. अनघा आपल्यासोबत आहे. मालिकेचा प्रोमो किंवा टीजरच म्हणतो आपण, गेले काही दिवस सगळे बघतायत की जिचा जन्मच सेटवरती झाला आहे, जिच्या जन्मापासून ती अभिनयात आहे, अशी मोहिनी सगळ्यांच्या भेटीला येते. तुझ्यासाठी ही कशी तयारी आहे, कसं सगळं सुरू आहे? तुझ्यासाठी हे सगळं नवीन असलं तरी शिकणं कसं सुरू आहे, अनुभवणं कसं सुरू आहे आणि काय वेगळं पाहायला मिळणार आहे? खरं मी सांगेन की शूटिंगच्या आधी 15 दिवस मी वर्कशॉप केले इथेच याच गपोरी पिंगाच्या सेटवरती. आणि शैलेश सर, वैभव सर यांसारखे खूप कमाल माणसांनी माझं वर्कशॉप घेतलं. छोट्या छोट्या एक्सरसाइज घेतल्या. मोहिनी म्हणून मला अजून काय काय शिकता येईल, मेकअप कसा करता येईल, इथपासून मी सगळे धडे गिरवले. किंवा कॅमेऱ्याची सवय, कॅमेऱ्याचे अँगल्स सगळं त्यांनी मला शिकवलं. आणि ही एक प्रोसेस होती, हा प्रवास होता आणि अजूनही मी ते शिकते आणि शिकत राहीन. तर खूप मजा येते. समीर, आता तुझ्यासाठी शेवटचा प्रश्न आहे. एकतर तू कलर्स मराठीचं लाडकं बाळ आहेस, ते तुझं माहेर आहे, तुझं हक्काचं घर आहे आणि याच वाहिनीवरचा एक सगळ्यात महत्त्वाचा शो आहे, ते म्हणजे बिग बॉस. बिग बॉसची ऑफर आली होती तुला असं आम्हालाही कळलं आहे, तर ती खरंच आली होती का आणि भविष्यात जाणार का? नाही, ऑफर नव्हती आली खरं तर. म्हणजे अशी चर्चा होती पण अशी काही ऑफर नव्हती आली. आणि भविष्यात आता मी मोहिनी करत असल्यामुळे मी बिझी असणार आहे बरीच वर्ष, त्यामुळे मला असं वाटत नाही की ती संधी मिळेल. तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. मोहिनीसाठी खूप खूप शुभेच्छा.